पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। चला सुरुवात करूया ना। आज आपल्या इथं नीटनवरे ताई आहेत, त्यांचं इथं साजिल मॅचिंग सेंटर आहे। तर त्यांनी हे दुकान स्वइच्छेने बंद ठेवलेले आहे। आज जो महाराष्ट्र बंदचा प्रकाश आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकर यांनी जे महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं आहे, त्या आव्हानाला स्वीकृती देऊन आज नीटनवरे ताईंनी आपलं मॅचिंग सेंटरचं हे जे दुकान आहे हे बंद ठेवलेलं आहे। आज आपण त्यांनी का बंद ठेवलेलं आहे, त्याच्या पाठीमध्ये त्यांची भूमिका काय आहे हे ते सांगतील, थोडक्यात सांगतील। प्रथम मी सर्व महापुरुषांना अभिवादन करते। जंतर मंतरवर जो विद्यार्थ्यांनी जो मोर्चा काढला होता किंवा धरणं धरलं होतं, त्या संदर्भात की त्यांच्या ज्या परीक्षा आहेत, नीट परीक्षा आहे किंवा बऱ्याचशा अशा ज्या पुढे शिकणारी जी मुलं असतात किंवा ह्या शैक्षणिक क्षेत्रात जो भ्रष्टाचार चालू आहे, आजची पिढी म्हणजे उद्याची भावी संसदेतली आजची पिढी आहे, पुढं भावी संसदेत जाणारी पिढी यांच्यावरच आपला देश अवलंबून असतो की जर ह्यांना जर चांगलं शिक्षण मिळालं, चांगल्या नोकऱ्या मिळाल्या तर भारत देश हा पुढे जाऊ शकतो। परंतु असं न होता जे केंद्रात बसलेले जे लोक आहेत, नेते लोक आहेत, हा काय त्यांना शिक्षणाचा अधिकार घेऊ देत नाही आहेत की परीक्षेच्या वेळेला नेमक्या पेपरफुटीचे कार्यक्रम होतात। पेपरफुट जरी झाली तरी त्यांना शिक्षा होत नाही। ज्यांनी ते पेपर लीक केलेले आहेत त्या लोकांना शिक्षा न होता ज्या मुलांनी जंतर मंतरवर जो धरणं आंदोलन केलं होतं त्यांच्यावर लाठी हल्ला केला, महिलांची खूप त्यांनी वंचना केलेली आहे, त्यांना मारझोड केलेली आहे। ह्याला प्रतिसाद म्हणून डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी आज 23 तारीख आहे, 23 जुलैला भारत बंदचं घोषणा केली आणि त्या संदर्भात सगळ्यांनीच आमच्या इथं मी नागपूर साळी विभागात राहते, आमच्या सगळ्यांनी व्यावसायिकांनी वगैरे सगळ्यांनीच बंद पाळलेला आहे। माझंही साजिल मॅचिंग म्हणून दुकान आहे, मी पण स्वेच्छेने बंद केलेलं आहे ते। आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे, ह्या लोकांनी राजीनामा द्यायला पाहिजे। जे लोक भ्रष्टाचारी आहेत, जे पिढीला पुढे जाऊ देत नाही किंवा लोकशाहीला घातक लोक आहेत, त्यांना लवकरात लवकर त्यांनी खुर्च्या सोडाव्यात ही आमची सर्वांची इच्छा आहे। धन्यवाद। आज आपण इथं पाहत आहोत ह्या बंदमध्ये आणि मोर्चामध्ये काही आपले बंधू भगिनी वकीलसुद्धा सहभागी आहात। आपण त्यांच्यासंग थोडी चर्चा करूया की नेमका हा बंद का पाळला गेला आहे। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर मागे नीटची परीक्षा जी होती त्याच्या पेपर फुटीच्या निषेधार्थ धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी होती आणि हातात वह्या पुस्तकं घेऊन शांततेच्या मार्गाने ते आंदोलन करत होते। तर दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर अमानुषपणे लाठीमार जो केला त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद आणि पुणे बंद आहे आणि आम्ही सगळे वकील मंडळी त्यात सामील आहोत। निदान एक महिला म्हणून तुम्ही कालचा जो प्रकार घडला तिथं दिल्लीवरती, तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे विद्यार्थ्यांसोबत पण खूप झालेल्या घटनेच्या निषेधातच आम्ही आज ह्याच्यात सहभागी झालेलो आहोत। जे काय झाले ते खूप जी जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंद प्रकारची आहे आणि संपूर्ण देश हळहळतोय आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि सरकारला पण जाग यावी म्हणून हा मोर्चा काढलेला आहे आणि सगळे लोक या मोर्चात, सगळ्या क्षेत्रातील लोक या मोर्चात सामील झाले। आज आपण कलेक्टर कचेरीजवळ इथे चौकामध्ये उभे आहोत। आज महाराष्ट्र बंदचा पुकारलेला आंदोलनाचा मोर्चा आहे, आता आंबेडकर भवनजवळ येत आहे। हा मोर्चा आमच्या लय बेकार हाल केला। हा मोर्चा आता भिडेवाड्यावरून येतो ना? भिडेवाडे बोला ना। आम्ही आपला सावित्रीमाई फुले यांच्या भिडेवाड्यातनं आम्ही त्यांच्या शाळेतनं आम्ही इथपर्यंत आलो होतो, आता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत। माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी जो आज मोर्चाचं बंदचा पुकारलेला आहे, आणि
जमावबंदीचा आदेश असताना सुद्धा हा एवढा मोठ्या संख्येने मोर्चा हे बघा, निघालेला आहे. आमच्या साहेबाची ताकद फारच वेगळी आहे. एकदा त्यांना सांगितलं बंद म्हणजे बंदच, पण आमचा बंद हा शांततेनं असणार आहे आणि शांततेतच आम्ही पार पाडतो. आज आपल्यासोबत इथं बंदोबस्ताला पण आपण पाहताय पुणे पोलीस, महाराष्ट्र पोलीस खूप मोठ्या प्रमाणात तैनात केलेली आहे. बॅरिकेड लावून एक उत्तम प्रकारे त्यांनी नियोजन केलेले आहे. हे बघा साहेब, पोलीस लोक सहकार्य करतात आम्हाला, अशातला काही भाग नाही की पोलीस सहकार्य करत नाही. जे दिल्लीत झालं ते काय पोलिस नव्हते. दिल्लीत जे लाठीमार झाला ना, तिथं काय पोलिस नव्हते. ते भाड्यानं आणलेले काहीतरी ड्रेस घालून ते माणसं होते. पण पोलीस लोक आम्हाला काही इथं त्रास देणार नाहीत आणि देणार बी नाहीत. ते त्यांचे मुलं उद्या शिकायला लागलेत ना हो, त्या मुलासाठीच हे सगळं चाललेलं आहे साहेब. तुमचं नाव सांगा सर. माझं नाव राहुल विठ्ठल दहिरे, कोथरूड मतदारसंघाचा उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो. वंचित बहुजन आघाडी. धन्यवाद. आपल्या इथं शिवसेनेचे पदाधिकारी माननीय यशवंतजी शिर्के आणि व्यापारी असोसिएशनचे कार्यकर्ते, कार्याध्यक्ष आणि हातात बघितलं असेल तुम्ही ते संविधानाचं प्रियंबल घेतलेलं आहे. आणि आज देश चालला हा मोदींवर चाललेला नाही आहे, हा प्रियंबलावर चाललेला देश आहे, हा राज्यघटनेवर चाललेला देश आहे. हे दाखवून हे आज आपल्याला दिसत आहे. आणि आज आपल्या इथं यशवंत शिर्के हे आपलं ह्या आजच्या पुकारलेल्या सर्व पक्षांच्या समर्थार्थ असं बंद आहे हा. आणि यशवंत शिर्के आज आपल्यासंग मनोगत व्यक्त करते. त्या अर्थी आज गेले 20-22 दिवस 25 दिवस जे काय झालेत, त्या 25 दिवसामध्ये जे विद्यार्थ्यांनी एक माग केली होती की शिक्षण संस्था, शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण मंत्री त्यांनी जे काय आज 20 दिवसानंतर जे काय केलं, त्यांना एक मागणी केली होती की नीट पेपर फुटला होता, त्या पेपर फुटी मागे त्यांचा सर्वांचा ज्याचा हात होता, त्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ह्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांग. ह्या सरकारने राजीनामा न घेता उलटं ते आंदोलनाला बसलेले जे मुलं होती, विद्यार्थी होती, त्यांना लाठीमार केला. त्यांच्यावरती बराच मी आता पाहतो टी व्हीला तर त्या 20 दिवस बातम्या दाखवल्या, कारण ते सर्व मीडिया त्यांनी विकत घेतली. मीडियावरती जास्त हे फक्त जर आज इतका व्हायरल झाला आहे देशभरात की हे सोशल मीडियाने त्यांना पूर्ण हे दिलेलं आहे, बळ दिलेलं आहे. आणि त्या जो अमानुष कृत्याने जे काही केलं आहे त्याच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी पूर्ण त्यांना सहकार्य करायचा विचार केला. आणि ह्याच्यासाठी जी लोकांची भावना आहे असं परत होऊ नये याची दक्षता घ्या. आणि सरकारला त्यांनी हे केले की तुम्ही अशा प्रकारचा अमानुष कृत्य करू नका आणि तुम्ही ह्या मुलाशी तुम्ही बोला, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी चर्चा करा, तुमचा काय निर्णय ते तुम्ही द्या, पण तुम्ही त्याच्यापर्यंत पोचा. मागच्या वेळेस पण असंच 20-25-50 वर्षापूर्वी इंदिरा गांधी आपले हे वांगचूकचे वडील 80वर बसले होते, त्यावेळेस स्वतः इंदिरा गांधी त्यांच्या तिकडे जाऊन बोलली. मग ह्या नरेंद्र मोदी यांनी का नाही त्यांचा माणूस प्रतिनिधी पाठवला आजपर्यंत? 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, आज तरी पण पाठवलं नाही. मग त्यांनी काय त्यातून निष्पन्न काय करायचं आहे? म्हणजे विद्यार्थ्यांना मारायचं आहे का त्यांना शिकवायचं आहे का त्यांना काय बेघर करायचं आहे? ही आमच्या शिवसेने, मी युवा प्रमुख शिवसेना युवा प्रमुख यशवंत शिर्के एवढा वडगाव मतदारसंघाच्या वतीने सर्व या झालेल्या अमानुष कृत्याचा निषेध करतो. एवढंच बोलून मी इथं थांबतो. जो अमानुष एका लहान मुलीवर जो अमानुष त्यांची हत्या केलेली आहे, त्या हत्याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी कायद्याचा गैरवापर करून ज्या तरुण मुलांना, विद्यार्थ्यांना अमानुषपणे लाठीमार करून एका मुलीचा त्यांनी बळी घेतलेला आहे, त्यामध्ये आम्ही निषेधाकरता आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे. जय संविधान. माझं नाव कविता गाडगे आहे. मी नागपूर शाळेमध्ये राहते, प्रभाग क्रमांक 2मध्ये. आज आपण बघतो की भारताची परिस्थिती काय झालेली आहे. म्हणजे 22 ते 23 दिवस झालेले जंतर मंतरवरती जे आपले मुलं आहेत, जे उपोषणाला आंदोलनाला बसलेले आहेत, म्हणजे एक सायंटिस्ट व्यक्ती सोनम वांगचूक आणि त्याचबरोबर अमेरिकेमध्ये राहणारा अभिजित तिर्के हे
थांबा ना ती बोलू दे. नाही तुम्ही कंटिन्यू ठेवा. तुम्ही बोला. अभिजित दिपके सर असतील हे आंदोलनाला याच्यासाठी बसलेले आहेत की जो नीटचा पेपर फुटला गेलेला होता त्यामध्ये बऱ्याच मुलांचं तिथे नुकसान झालेलं आहे. 22 ते 23 मुलांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्याचबरोबर कितीतरी लाख मुलं जी संख्या आहे त्या मुलांचे भवितव्य आज अंधारात पडलेले आहे, धोक्यात पडलेले आहे. धर्मेंद्र प्रधान असेल त्यांना सरकारकडनं आम्हाला ही मागणी आहे की असली जी सिस्टीम आहे एज्युकेशन सिस्टीम ही तात्काळ बंद करावी आणि यांचा प्रधान जे आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यांनी तात्काळ घ्यावा जेणेकरून ही जी पुढची परिस्थिती जी हलकलेली जी आहे ती बंद होईल. आज जर बघतो आपण जंतर मंतरला छोटे छोटे मुलं घेऊन पॅरेंट्स आपले त्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्या आज लाठीचार्ज केलेला आहे. त्याच्यामध्ये कित्येक मुलं त्यांचा आघात झालेला आहे, कुणाचे डोकं फुटले, नग्न अवस्थेमध्ये पण केलेले आहेत काय सोशल मीडियावरती. आणि सोशल मीडिया ही फक्त त्यांची आता जो चौथा आधारस्तंभ जो होता आपला भारताचा मीडियाचा तो या मोदी सरकारने आपली स्वतःची रखेल म्हणून ठेवलेली आहे. त्यामुळे मीडिया पण आपली तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. शोकांतिक आहे. आपण ह्या भारत देशामध्ये राहतो, त्या भारतामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने आणि सुखाने एकत्र येऊन नांदतात. सगळी संस्कृती आपण वर्षानुवर्ष जपत आहोत आणि अशा देशामध्ये जर आज नुकसान होत असेल मुलाचं तर आमचा हा सगळ्या प्रभाग क्रमांक 2 मधून सगळ्या महिला मंडळाच्या वतीने आमचा त्यांना निषेध आहे आणि आमची ही मागणी आहे, ही संविधानिकरित्या मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ आपला राजीनामा द्यावा आणि तिथे एज्युकेटेड चांगला व्यक्ती तिथे बसावा जेणेकरून येणारी पिढी ही गुलाम न होता यांच्या चटया आणि कृत्यांना उतरता तो एक सक्षम अधिकारी बनवेल आणि ह्या देशाचा विकास करेल ही आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. बाळासाहेब आंबेडकरांनी जो बंदचं आव्हान केलं आणि बाळासाहेब आंबेडकर म्हणले मी कोणत्याही प्रकारे संविधानाला मानतो त्यामुळं मला अधिकाराचा नैतिक अधिकार हे माझा पडतो की मी आंदोलन करणार. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी कुठल्या पूर्वपरवानगीशिवाय ते परवानगी घेत नाहीत असे सुद्धा बोललेले आहेत. आणि पूर्वपरवानगीशिवाय जमावबंदीचा आदेश असताना सुद्धा मोठ्या संख्येने म्हणजे हा महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं आहे. या बाबतीत तुमची भूमिका काय असेल? भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तिमुक्त स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता जो आपण नागपूर शाळेमध्ये जो बघतो प्रभाग क्रमांक 2 मध्ये जो बघतो की सगळे दुकानं आणि पथारी वर्ग भाजी विक्रेते यांनी जो प्रतिसाद दिलेला हा जबरदस्ती झालेला नाही आहे. ज्यांना असं वाटतं की येणारी पिढी ही गुलाम नसावी आणि ही संविधानिक मार्गाने चाललेलो आहोत आम्ही. डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट आंबेडकर सरांनी जे मागणी केली ती रीतसर आहे, ती संविधानिकरित्या आहे. कारण ह्या भारत देशामध्ये जेव्हा बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तेव्हा प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ते कायद्याने चालतात आणि त्याच कायद्याचा आधार घेऊन आज आम्ही इथे थांबलेलो आहोत. कारण नेतृत्व करणारा पक्ष जर प्रामाणिक असला तर येणारी पिढी ही नक्कीच गुलाम न होता ती सक्षम होती ही आम्हाला खात्री आहे. परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आज दिल्लीमध्ये लाखो विद्यार्थी हे रस्त्यावरती आहे, पेपर लीक होत आहे, मुलांचे आयुष्य बर्बाद होत आहे, 20 मुलांनी आत्महत्या केलेली आहे. या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये वातावरण जे आहे ते मुलांच्या भवितव्याला धरून या ठिकाणी अतिशय संवेदनशील झालेलं आहे. राज्य सरकार केंद्र सरकारला आपण फक्त सगळेजण ही विनंती करतोय की आपण ही जी एज्युकेशन सिस्टीम आहे ह्या एज्युकेशन सिस्टीममध्ये काही रिफॉर्म करा, काही बदल करा आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. आणि त्याचबरोबर जे धर्मेंद्र प्रधान आहेत ते धर्मेंद्र प्रधान जे मंत्री आहेत या एज्युकेशन मिनिस्टरचे त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी सगळीकडनं होती. ती आपल्या प्रभागामधून सुद्धा आपण शांततामय संविधानाच्या मार्गाने आपण नागरिकांनी आज संपूर्ण प्रभाग हा बंद ठेवून स्वइच्छेने आपण ही मागणी जी आहे ती केंद्र सरकारपर्यंत पोहोचवत आहोत. आपल्या प्रभागाच्या वतीने एक निवेदन आपण संबंधित पोलीस स्टेशनला आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण जाऊन आता देणार आहोत. ठीक आहे. आपण कोणालाही जबरदस्ती केलेली नाही, कोणाला मारहाण केलेली नाही, कोणाला शिवेगाळे केलेले नाही, काही नाही. एक मिनिट डॉक्टर, कालचा जो अमानुष हल्ला झाला दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांवरती हल्ला केला पोलिसांनी त्याबद्दल काय बोलतो आपण? मुळातच तो हल्ला जो झाला तो चुकीच्या पद्धतीने झाला. एक प्रकारे
मुलांचा आवाज, मुलांच्या मागण्या, मुलांचा संविधानाने दिलेले अधिकार तो चिरडण्याचा प्रकार आहे असं या ठिकाणी आम्हाला वाटते. कारण पोलिसांनी महिलांवरती अत्याचार केलेले आहेत, त्यांचे कपडे फाडलेत, त्यांना अर्धनग्न केलं, असे व्हिडिओ जे बाहेर आलेले आहेत त्याची सखोल चौकशी होऊन त्या पोलीस अधिकाऱ्यांना जो कोणी अधिकारी आदेश दिले असतील त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे आणि केंद्र सरकारने अमित शहानी याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. आज आपण पाहतो संपूर्ण जगामध्ये वेगळं वातावरण आहे, भारताबद्दल अतिशय नाराजगी आहे. ह्याच्यामधनं बाहेर पडायचं असेल तर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे आणि मुलांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे की नाही? द्यायला पाहिजे. पहिली मागणी तीच आहे मुलांची मागणी काय आहे की धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्या, संसदेमध्ये चर्चा घडवून आणा आणि एज्युकेशन सिस्टीममध्ये रिफॉर्म करा. हे रास्त मागणी आहे, काही वेगळं नाही याच्यामध्ये, असंसदीय मागणी नाही याच्यामध्ये. आज प्रभाग 2 मध्ये मी फिरत असताना पाहिलेले चित्र बघितलेले, संपूर्ण तडोपड असं म्हणजे बंद दिसतोय. तर या पाठीमागचं तुम्ही म्हणजे काय कुठल्या प्रकारचं बळ वापरलं का काय? बिलकुल आम्ही कसलंही बळ वापरलेलं नाही, शाब्दिक बळ पण नाही आणि मसल पॉवर पण नाही वापरलेली. आम्ही फक्त नागरिकांना वस्तुस्थिती देशातली काय चालू आहे आणि त्यामध्ये आपण काय भूमिका घ्यायला पाहिजे ह्याच्याकरता आज महाराष्ट्र बंदची हाक जी सर्व पक्षांनी दिलेली आहे त्याला पाठिंबा या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांनी दिलेला आहे. मी सर्व व्यापाऱ्यांचे तसेच पथारी व्यावसायिकांचे मनापासून धन्यवाद देतो, कारण ते देखील ह्या देशाचे नागरिक आहे, त्यांची मुलं देखील शिक्षण घेत आहे, त्यांच्या मुलांचे भवितव्य देखील ह्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून आहे. त्यामुळे ही शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे ही भूमिका या सर्व प्रभाग 2 मधल्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सरकारला मांडतोय. पोलिसांच्या यामध्ये काय तुम्हाला काय म्हणजे पोलिसांतर्फे काय असे वाईट वागणूक वगैरे मिळाली का? नाही, आपल्या इथं पोलिसांकडनं कसली वाईट वागणूक नाहीये. पोलिसांनी देखील सहकार्य केलेलं आहे आणि पोलिसांनी हे पाहतायत, पोलीस देखील स्वतःहून पाहतायत की आम्ही कोणी बळजुबरीने काही करत नाहीये. या ठिकाणी आम्ही फक्त नागरिकांना सांगतोय, उलटं आम्ही व्यापाऱ्यांना आम्ही नागरिकांना सांगतोय की बळजुबरी काही करू नका आणि काही कोणावरती जबरदस्ती करू नका. धन्यवाद सर. आज आपल्याकडं डॉक्टर सिद्धार्थ झेंडे माजी उपमहापौर हे आपल्यासमोर बोलत आहेत आणि हा संपूर्ण बघितला आपण इथं संपूर्ण आज नागपूरचा महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड भाजी मंडई हा परिसर संपूर्ण बंद आहे. म्हणजे प्रभाग 2 मध्ये जवळपास 100% बंद पुकारला गेला असा नक्की सांगता येईल आपल्याला. धन्यवाद सर. मी हा आता मोर्चामध्ये सहभागी झाला. भिडेवाड्यापासून आंबेडकर पुतळ्यापर्यंत गार्डनपर्यंत एक आहे मोर्चा हा. तर तुम्ही कालचा जे प्रकार घडला, जो दिल्लीमध्ये जे नंतर जो प्रकार घडला, महिलांवरती झालेला अत्याचार किंवा मुलींवर झालेला जो अत्याचार आहे त्याबद्दल काय सांगू शकताल आपण? नाही, ते घृणास्पद कार्य दिल्ली पोलिसांनी केलेलं आहे. बोला. जो धर्मेंद्र प्रधान राजीनामा देंगे क्या नहीं देंगे, आपको क्या लगता है? देना तो चाहिए, वो भी हुआ बहुत गलत हुआ दिल्ली पुलिस के साथ, बहुत गलत किया. अच्छा, वो दिल्ली पुलिस और कोई था? उनकी पीछे सरकार ही है ना.
कालचा जो अमानुष हल्ला झाला दिल्लीवरती जो विद्यार्थ्यांसोबत झालं, डेंजर पद्धतीचं केलेलं हे सरकार. त्यांना गोरगरिबांच्या मुलांची काही चिंता नाही आहे. त्या लाठीचार्ज केला, त्याला काट्या वगैरे होते. पोलिसांच्या यात काही चूक नाही, वरनं त्यांना आदेश दिला. त्यांच्यामुळे त्यांनी ना खूप चुकीच्या पद्धतीने लहान मुलांवर पायाला आता बुक्क्या मारून मारलेल्या अक्षरशः. या सरकारचा जाहीर निषेध करत आहे आम्ही. लहान मुलं सर्व मुलं शिक्षणाचा अधिकार मागतायत. सरकार झोपतंय, सरकार जागं झालं पाहिजे सरकार. आज पण तुम्ही आता बघत असाल तर पुण्यातल्या पोलिसांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. त्यांचा मनापासून आभार मानतो आम्ही. दिल्ली पोलिसांनी एवढं मुलांवर अत्याचार केला, काही मुलं मेलेली आहेत, ह्याचा मोबदला आपल्या मोदी सरकारने दिला पाहिजे भरून त्यांना. एवढंच बोलायचं.